डाग पडला तर तो साबणानं म्हणा, वॉशिंग पावडरनं म्हणा धुतला जाईल. एखाद्या घरामध्ये जर आपण रंग काढला, त्याच्यावर डाग पडला तर नवीन रंग काढून तो डाग मिटवता येईल. परंतु विद्यमान सरकारच्या चारित्र्यावर, निष्ठेवर आणि एकंदरीत महाराष्ट्राची जी वैचारिक परंपरा त्यांनी बर्बाद केलेली आहे, त्याचा डाग हा कधी धुतला जाणार नाही, एवढंच मी सांगतो. भावना गवळी यांचे बँक खाते गोठवले आयकर विभागाने, भावना गवळी खासदार, आणि त्याचं तिकीट कापण्याची देखील चर्चा आहे. मला असं वाटतं की भावना गवळींनी या भाऊबीजेला एका भावाला राखी बांधली असं मी कुठेतरी बघितलं. खूप मोठा भाऊ आहे तो. कदाचित त्यांची बँकेची खाती गोठवणं ही त्यांना मिळालेली भाऊबीजेची भेट असेल असं मला वाटतं. पवारांना घरी बांधण्याचा सल्ला देत आहे. असं आहे की आता अजित पवार तेच बोलतायत, त्याच्यावर तेच उत्तर देण्याची गरज नाही. पवार साहेबांचं वय मोठं आहे हे काही लपून राहिलेलं नाही. परंतु कितीही वय असलं तरी आजही पवार साहेबांचा जो स्टॅमिना आहे, पवार साहेबांची काम करण्याची धमक आहे, पवार साहेब जे फिरण्याचं जेवढं फिरतायत तेवढं 20 वर्षाच्या तरुणाला देखील फिरता येणार नाही. त्यामुळं त्यांच्या वाढत्या वयामध्ये सुद्धा पवार साहेब ज्या पद्धतीनं मेहनत करतायत त्याचा आदर्श घ्या. वाढत्या वयाकडे सातत्यानं बोट दाखवून आपली त्या ठिकाणी कर्तृत्व झाकण्याचा प्रयत्न करू. तळडी भरतीमध्ये घोटाळा झाला आणि यासाठी चौकशी मागणी वडेट्टीवारांनी केलेली आहे. विजय वडेट्टीवारांना विचारा. परंतु मी एवढंच सांगेन, हे सरकारच घोटाळेबाज आहे, त्यामुळे त्यात नवीन काहीच नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.